राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीची 40शी पार। पुढच्या 3 तासात जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं राजकीय पक्षांसमोर आव्हान। महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काय केलं? अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। उद्धव ठाकरे सध्या उर्दू शिकतायत। ठाकरे पुढे उर्दूतनही भाषण करतील। ट्रॉम्बेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या हिंदी भाषणावर संदीप देशपांडेंची टीका। नाशिकच्या दौऱ्यावर 2 तासांसाठी होते, मग जड बॅग कशाला? सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटप केल्याचा संजय राऊतांचा आरोप। बारामतीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। बातमी दाखवताच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही अखेर सुरू। पारनेरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते भिडले। पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप। अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा। केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका कोर्टानं फेटाळली। सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर। सीबीएसई बोर्डाचा निकाल 87.98%। 12वीत यंदाही मुलींचीच बाजी। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली। भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी केला प्रचार। गिरीश महाजनांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुतीचाच विजय होणार, महाजनांनी व्यक्त केला विश्वास। रक्षा खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क। संपूर्ण खडसे परिवारानं बजावला मतदानाचा हक्क। बीडमधील माटेगाव मतदान केंद्रावर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये वाद। 1 नंबरचं बटन दाबण्यास सांगितल्याचा ग्रामस्थांचा आरोप। पुण्यातील पद्मावती मतदान केंद्रावर शोभेचे सीसीटीव्ही। केंद्रावर सीसीटीव्हीची केबल लावली नसल्याचा व्हिडिओ समोर। जळगाव मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या द्वारे प्रशासनाचं लक्ष। नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी। पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचं नाव मतदार यादीतून गायब। नाव मतदार यादीत गायब असल्यानं चौधरींना धक्काच। पुणे शहरात बोगस मतदान झाल्याची मतदारांची तक्रार। एका मतदाराच्या नावानं आधीच मतदान झाल्याची माहिती। भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश। तर मानखुर्दच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। लहान बाळांसाठी मतदान केंद्रालगतच पाळणाघराची सुविधा। पैठणमध्ये प्रशासनानं महिलांसाठी केली सुविधा। प्रत्येक पाळणाघरात अंगणवाडी ताईंची नियुक्ती। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। माणगाव गोरेगावमध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ, तर वादळी वाऱ्यामुळे पिकांचं तोनात नुकसान। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। जिल्ह्याच्या अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस। यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे ज्वारी, तीळ, भुईमूग पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्या आढळल्यानं खळबळ। वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याचं रेस्क्यू। उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील धक्कादायक प्रकार। भातासोबत मॅगी खाल्ल्यानं 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा। कुटुंबातील इतर 5 सदस्यांनाही विषबाधा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।